नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. आज 31 डिसेंबर 2025. आज 31चा आनंदाचा, सर्वांचा अगदी उत्साहाचा दिवस. बऱ्याच काही गोष्टी सोडायच्या असतात, संकल्प करायचे असतात आणि जे काही केलेलं आहे आज शेवटचा दिवस करून उद्यापासून ते सोडायचं असतं. दारू पिणाऱ्यासाठी आज पोटभर दारू प्यायची. नवीन वर्षापासून ते दारूचा संकल्प करायचा, आता मी दारू सोडणार. गुटखा तंबाखू खाणाऱ्यांनाही सुद्धा आज जे काही खायचं प्यायचं असेल ते खाऊन पिऊन घ्यायचं. उद्या संकल्प करायचा असतो का आता मी तंबाखू गुटखा बंद करणार. आणि तसंच वधूवर सूचक केंद्रात येणाऱ्या मुलांनी मुलींनी सुद्धा संकल्प करायचा. काय संकल्प करायचा? कळत नकळत जीवनात माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असेल त्या आज मी पूर्णविराम करणार. यानंतर अशी काही चूक जीवनात घडणार नाही जेणेकरून आपल्या लग्नाला अडचणी येतील. मध्यस्थीचं काम, फोटो बायोडाटा दाखवणे, जमवण्यासाठी प्रयत्न करणे, पण सर्व काही चांगलं असून सुद्धा जमत नाही. याचं कारण फक्त स्वतः आत्मपरीक्षण करायचं का आपलं असं काय कारण असेल का आपलं लग्न जमत नाही. तर ते जे काही कारण असेल ज्याची त्यांना ओळखायचं आणि ते आज सोडून द्यायचं. झाले गेले विसरूनही जावे, पुढे पुढे चालावे. जीवनात प्रत्येकाकडून चुका होतात, ते आता विसरायचा दिवस आज आहे आणि पुढे आपण चालायचं आहे. मी सुद्धा वर्षभरात आज बऱ्याच पालकांना, मुलांना, कदाचित मुलींना, सर्वांनाच बोललो असेल. घरातील मुलाला, मुलीला, बायकोला सुद्धा बोललो असेल. पण ते राग मनात धरायचा नसतो, ते विसरून जायचं असतं. बाकी मला तर काही व्यसन नाही. मी एक सरळ साधा आणि जे काही आहे ते स्पष्ट वक्ता आहे. आणि जे काही कोणाला बोलत असेल त्या क्षणाला त्या ठिकाणी मला जे काही वाटलं कळत नकळत चूक त्यावेळेस मी बोलतो. पण मी कुणाच्या मनाबद्दल, कुणाच्या बाबतीत माझा कधीच मनात राग नसतो. जवळची मित्रमंडळी असो, नातेवाईक असो की घरातली मंडळी असो, रागाला स्पष्ट बोलतो. मुलांना मुलींना काही चुकत असेल तर बोलतो. सगळ्यांना माहीत आहे सोनवणे साहेब चांगले आहे, पण थोडे कडू बोलणारे आहे, स्पष्ट वक्ते आहे. पण मी तुमच्या भल्याकरताच बोलतो. त्यातून माझा कुठलाही स्वार्थ हेतू नाही. एकच वाटतं, आताच मध्ये एका मी मुलगा बघितला. मुलगा पाहण्याचा कार्यक्रम झाला, पण मुलाच्या आईला डाऊट आला, कारण त्याचे दात असे बघितले तर त्याचे सगळे पिवळे होते. सोनवणे साहेब सगळं चांगलं, आई वडील सगळे चांगले, पण मुलगा तंबाखू खातो, माझ्या मुलीला चालत नाही. गेला संबंध फक्त तंबाखूमुळं रद्द झाला. आणि काहींचे दारूमुळं रद्द होतात. म्हणून सांगतो, जर तंबाखू खाणारे कोणी असेल, दारू पिणारे कोणी असेल, आजच्या दिवस मनसोक्त खा प्या, पण उद्या मात्रापासून तुम्ही संकल्प करा की मी आयुष्यात ज्याच्यामुळं माझ्या जीवनाला अ, अ, त्रास झाला, ज्याच्यामुळं माझ्या परिवाराला काही खाली पाहण्याचं लक्षणं आलेले आहे, ते मी सोडणार. हा संदेश सर्वांसाठीची, नुसत्या नववधू नवरीसाठी नाही, माझ्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, घरचे मंडळी, मुलगा, मुलगी, बायको सर्वांनी आपल्याकडून काही जर चुका घडत असेल तर ते आपण सोडायचं. मग चूक म्हणजे व्यसनच का? नाही. तर चूक आपण बोलण्यात सुद्धा चुका करतो. सहज बोलताना सुद्धा कधी रब भाषेत बोलला जातो, रागात बोलला जातो. तर आपली भाषा ही एक मवाळ पाहिजे. भाषेमध्ये रसवंती पाहिजे, गोडवा पाहिजे. जर तुमच्यात गोडवा असेल तर जीवनामध्ये तुम्ही कुठूनही कुठं जाऊ शकतात. त्याला काही ज्ञानाची याची गरज नाही. फक्त तोंडात गोडवा, डोक्यावर बर्फ
आणि पायात भिंगरी म्हणजे काम करण्याची तुमची तत्परता असावी, कंटाळा नसावा आणि कोणी बोललं तर ऐकून घेण्याची क्षमता असावी आणि तोंडात फक्त साखरेसारखा गोडवा असावा. असं ज्याच्या अंगी आहे तो जीवनात यशस्वी होणारच. माझा जर विचार केला तर मी अगदी खेड्यातून सिटीत आलो. कुठली नोकरी नाही, काही जास्त फारसं शिक्षण नाही. मुलं-मुली इंजिनिअर करायचे हा माझ्या डोक्यातला एकमेव संकल्प होता. दोन्ही मुली इंजिनिअर झाल्या, मुलगा इंजिनिअर झाला. माझ्या हातून काहीतरी चांगलं करायचं, असा एक संकल्प होता आणि त्या ध्येयासाठी मी तडफडत होतो. मला एक दिशा मिळाली, वधूवर सूचक केंद्र आणि त्या दिशेला पकडून आज गेले 10-15 वर्षापासून मी वधूवर सूचक केंद्र चालवत असून अनेकांची लग्न जमली. आतापर्यंत जवळ-जवळ 5,000 मुला-मुलींची लग्न जमली आहे. बऱ्याच लग्नात आम्ही गेलो, काहींना फोटो काढले, काहींनी सत्कार केले, काहींना वधू-वरामधून जमलं म्हणून सांगायला लाज वाटती, तिथं आम्ही जाण्याचं टाळलं. आम्ही प्रत्येकाच्या भावनेचा, प्रत्येकाचा विचार करतो. आज आम्ही YouTube चॅनल, Insta आयडी वरून काही मुला-मुलींचे फोटो प्रोफाईल टाकतो. पण सगळ्यांचे टाकतो का? नाही. ज्यांना आवड आहे, ज्यांना इच्छा आहे का आमची प्रोफाईल टाका, त्यांचेच टाकतो. काही माझ्याकडे असे काही प्रोफाईल आहे, ते ग्रुपला नाही, स्टेटसला नाही, कुठंच नाही. कारण त्यांची तशी रिक्वायरमेंट असते. आमच्या योग्यतेचे आम्हाला स्थळ जर मिळाले, तरच आमचा बायोडाटा दाखवा. तर आम्ही तेही पथ्य पाळतो. म्हणजे सर्वांच्या भावनेचा विचार करून आम्ही हे कार्य चालवतो. आमची कार्य चालवण्यासाठी मोठी अशी टीम आहे. ज्ञानेश्वर पाथरीकर, किशोर बोरसे, हेमंत आहेर आणि माझा मुलगा पार्थ सोनवणे. हे चौघे छत्रपती संभाजीनगरला सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिसला असतात. तसेच माझ्या दोन्ही मुली अश्विनी सोनवणे, मनीषा पाटील, पुण्याला आमचं बावधन येथे ऑफिस आहे. तसं केशवनगरला पण ऑफिस आहे. त्या ठिकाणी दोन्ही मुली 2 ठिकाणी काम बघतात आणि मी संचालक रावसाहेब सोनवणे. कधी पुण्याला, कधी छत्रपती संभाजीनगरला, कधी नगरला, कधी येवल्याला. जिथं जसं भेटीगाठीचा कार्यक्रम असला तसं मी जातो, मध्यस्थी करतो, जमवण्याचा प्रयत्न करतो. आणि याच प्रयत्नातून तुम्ही सर्वांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. प्रथम मी तुमचे पालकांचे, यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझ्या YouTube, Instaवर जे माझे व्हिडिओ बघणार आहेत, त्यांचे प्रथम मी आभार मानतो. कारण मी कधीच कोणाची कमेंट बघितली नाही, कधीच कोणाच्या बाबतीत काही बघितलं नाही. पण माझ्या बाबतीत कोणी वाईट कमेंट कधी केली नाही. मला खूप आनंद वाटला, की मी जे कार्य करतो सर्वांना आवडतं. बऱ्याच महिलांचे फोन येतात, "सोनूसाहेब आम्ही रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत तुमचे व्हिडिओ बघतो. तुमचं कार्य खरंच चांगलं आहे." अक्षरशः मी तर फक्त मराठा समाजाचंच काम करतो, पण इतर समाजाचे सुद्धा मला फोन येतात. काहींना मला भेटण्याची इच्छा असते, ते प्रत्यक्ष येऊन भेटतात. बस फक्त आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. खरंच तीच व्यक्ती आहे का? मग कारण YouTube, Instaवर फसवणुकीचे प्रकार बी भरपूर घडतात. मग ज्यावेळेस ते भेटतात, प्रेमाचा चहा, आपुलकीचे नाते जोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांना इतका आनंद मिळतो, तो पैशाच्या पलीकडे असतो. म्हणून पैसा म्हणजे सर्वस्व नाही. जीवनात खाण्यासाठी, जगण्यासाठी काही लई पैसा लागत नाही. आणि सगळ्यात सांगण्याचा एक आनंद वाटतो, की आमच्या बायकोला लई पैशाचं आवडच नाही. ती उलट मला म्हणते, "पैशाच्या मागं लागू नका, जास्त मरमर करू नका, वेळेवर घरी या." पण मी पैशापेक्षा माझी एकच इच्छा आहे, का ज्यांनी मला बोलावलं संध्याकाळी 7 वाजून, 8 वाजून, 9 वाजेपर्यंत मी फिरतच असतो. सकाळी 7 वाजेपासून जागी असतो. का मुला-मुलींचा कोणाचा निरोप असला तर त्यांच्या अगदी वेळेवर मी जात असतो. वेळेचं अगदी कटिबद्ध आहे. ज्यांनी जो टायमिंग दिला त्याच्या 5 मिनिट मी अगोदर असतो. अशी माझी सेवा आहे आणि या वर्षात माझ्या हातून काही कळत-नकळत चुका झाल्या असेल तर सर्वांची प्रथम मी माफी मागतो. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. बोलण्याच्या ओघात काय बोलतो त्यालाही कळत नाही आणि तसं माझंही होत असेल तर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर हे 2025 मध्ये मी सर्वांची माफी मागतो. आज शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबर. आनंद घ्या. सर्वांनी उत्साहाने आपला 31st साजरा करा.
आणि उद्यापासून आपल्या जीवनाला अगदी चांगला असा संकल्प करा, का जेणेकरून आपल्या जीवनात कळत-नकळत झालेल्या चुका दुरुस्त करणार. मी स्वतःसुद्धा मी भी चुका काही केलेल्या असेल, मीही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार. कधी-कधी रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला बोललं जातं. तर आता आता इथून पुढे आपल्याला गोड स्माईल देऊन समोरच्याचं मन जिंकायचं आहे. आता तर माझे मुलं-मुली तेही काम करतात. मी फक्त आता समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून त्याला त्याच्या मनाजोगं स्थळ देण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण वेळ मी ह्याच कामात आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांचा मला आशीर्वादाची गरज आहे. सर्वांनी मला सहकार्य करावं. मला फार अशी कुठलीही अपेक्षा नाही. धन-दौलतीपेक्षा प्रेम जर मिळालं ना, तर जीवनात खूप काही मिळाल्यासारखं वाटतं. म्हणून आता आम्ही 17 जानेवारीला राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळावा पत्रकार भवन, गांजवे चौक येथे ठेवलेला आहे. माझी एकच विनंती आहे, जे मुलं-मुली येणार आहे, त्यांनी आज माझ्या मोबाईलवरती 9403 41 40 87 या नंबरवर फोटो बायोडाटा शेअर करा. उच्च शिक्षित मुला-मुलींसाठीच हा मेळावा आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेले मुला-मुली पाहिजे. डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, उद्योजक यांच्यासाठी आहे. त्यांनी 9403 41 40 87 या नंबरवर आपला फोटो बायोडाटा शेअर करावा. माझ्या मुलाचा नंबर आहे 84 21 25 29 44 आणि अशा पद्धतीनं अनेकांची लग्न जमवण्याचा आपण प्रयत्न करू. तुमचं सर्वांचं सहकार्य असावं. ही माहिती मेळाव्याची माहिती हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईकांना शेअर करा. ज्यांचे कोणी लग्नाचे असेल ते पुण्यामध्ये पत्रकार भवन येथे येतील.